यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। दोन्ही आमदार देशमुखांना आमदार कोठेंनी दावा केलेल्या या जागांचे टेन्शन। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। कानं मागून आले आणि तिखट झाले असे चित्र सध्या सोलापूर शहरात आमदार देवेंद्र कोठे यांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे। पहिल्याच टर्ममध्ये आमदार होऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे देवेंद्र कोठे हे लाडके आमदार झाले आहेत। शिवाय नगरसेवकाचा अनुभव असल्यामुळे ते शहराचे प्रश्न हिरिहिरीने मांडत असतात, त्यामुळे त्यांना जोरदार प्रसिद्धी मिळत आहे। त्यामुळे दोन्ही आमदार देशमुख सध्या बॅकफूटवर असून पक्षाने दोघांनाही साईड ट्रॅक केल्याचे चित्र दिसते। कितीही विरोध केला तरीही आमदार देशमुख यांच्या विरोधकांना पहिल्या टप्प्यात भाजपने प्रवेश दिला। त्यानंतर सुभाष देशमुख यांचा विरोध डावलून कालच माजी आमदार दिलीप माने यांच्या हातात भाजपने कमळ दिले। विरोधी पक्षातील कोणीही तुल्यबळ असो त्याला भाजपमध्ये घ्या असा अजेंडा भाजपने राबवला आहे। त्यामुळे भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले आणि सुरूच आहे। सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी 1200च्या वर अर्ज आले आहेत। सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील महापालिका निवडणुकीतील तिकिटे अनुक्रमे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सुभाष देशमुख फायनल करतील असे चित्र होते। मात्र आमदार देवेंद्र कोठे यांनी दोन्ही देशमुखांच्या मतदारसंघात घुसखोरी केली, अनेकांना भाजपत प्रवेश देऊ केले। शहर उत्तर या मतदारसंघात विडी घरकुल भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 10 आणि 11 आणि सुनील नगर या भागात असलेल्या या 3 प्रभागातील 12 जागांवर देवेंद्र कोठे यांनी दावा केलाय। दक्षिण सोलापुरातील विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभाग क्रमांक 21 आणि 23 या मतदारसंघातील 8 जागा देखील देवेंद्र कोठे यांनी मागितल्या आहेत। त्यामुळे आता वादग्रस्त जागांवर त्या मतदारसंघातील म्हणजेच आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी सुचवलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार की देवेंद्र कोठे यांची सरशी होणार याची उत्सुकता लागली आहे। त्यातच आता दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांची देखील तिकीट मागणीसाठी भर पडणार आहे। त्यामुळे दोन्ही ज्येष्ठ आमदार टेन्शनमध्ये आले आहेत। 4 दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले होते, सोलापूर शहरातील तिन्ही आमदार ताकदवान, बाहेरच्या नेतृत्वाची गरज नाही। तरीही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे महापालिकेच्या निवडणूक प्रमुख पदाची देण्यात आली जबाबदारी। आमदार सुभाष देशमुख म्हणाले, दिलीप माने यांचा पक्षप्रवेश महापालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीत कोणतेही तिकीट न मागण्याच्या अटीवर झाला। मात्र प्रभाग क्रमांक 22, 23, 24, 25 आणि 26 यामधील जागांवर दिलीप माने गटाचे कार्यकर्ते करणार दावा। महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारे विविध दाखले काढण्यासाठी महापालिकेत इच्छुकांची गर्दी, एक खिडकी योजना सुरू करण्याची मागणी। सोलापूर शहरातील खमितकर अपार्टमेंटच्या शेजारील रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे थाटण्यात आलेली अतिक्रमणे महापालिकेने केली उद्ध्वस्त। सोलापूर शहरातील अवंतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला MSCBच्या हाय टेन्शन विद्युत लाईन टाकण्यासाठी अनेक झाडांची कत्तल करणे सुरू। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही। जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम। प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार। तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल। एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर। संपर्क 7447745500 आणि 7447745501। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महायुती करण्यासंदर्भात काल झालेली बैठक ठरली निष्फळ। पुन्हा वरिष्ठ नेत्यांसमेत होणार बैठक। श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या पादुकांची आजोबा गणपती मंदिरामध्ये पूजा संपन्न।
माजी आमदार दिलीप माने काल रात्री सोलापूर रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांकडून करण्यात आले जंगी स्वागत. सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांच्या सत्तेचा फैसला रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात. मंगळवेढा नगरपरिषद आणि इतर 3 पालिकांमधील 4 प्रभागांसाठी होणार उद्या मतदान. दक्षिण सोलापुरातील भंगारकवठेच्या लोकमंगल कारखान्याकडून ऊसासाठी 2,500 रुपयांचा दर जाहीर. मात्र शेतकरी संघटना 3,000 रुपयांवर ठाम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज झाल्यामुळे शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या परवानगीनुसार लवकरच श्री विठ्ठल मूर्तीवर करण्यात येणार वज्रलेप. एवढा उन्माद येतो कुठून? तुळजापुरातही बीडीप्रमाणे आका संस्कृती आणायची आहे का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल. आमदार प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता विधान परिषदेतील काँग्रेसची संख्या आली 7 वरून 6 वर. विरोधकांचे 10% संख्याबळ नसल्यामुळे विधानसभा तसेच विधान परिषदेत दोन्ही विरोधी पक्षनेते पद रिक्तच. माणिकराव कोकाटे यांच्यावर आज लीलावती रुग्णालयात अँजिओग्राफी होण्याची शक्यता. अँजिओग्राफी झाल्यानंतर अटकेचा निर्णय होण्याची शक्यता. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स 600 रुपयांपासून 3,000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स. न्यू मायका, ग्रीन लॅम्प, स्टाय लॅम्प, ब्राविओ, डॉर्बी मायका, स्काय डेकॉर तसेच अलाबेस्टर, मोझॅक, आर्टिफिशियल ग्रास, विनियार, स्टोन विनियार, लोअर, चारकोल्स, नॅचरल स्टोन, मेटल वॉल डेकॉर, वुडन पॅनल, पेबल मोझॅक, कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा राज्यपाल देवव्रत यांच्याकडून करण्यात आला मंजूर. कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता. पुस्तक महोत्सवामुळे देशात पुणे शहराची उंची वाढली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन. यावेळी कवी वैभव जोशी यांचा करण्यात आला सत्कार. सणासुदीचा काळ आणि हिवाळी पर्यटनामुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात तब्बल 48.88 लाख प्रवाशांनी या विमानतळावरून केला प्रवास. 29 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात 1.76 लाख प्रवाशांच्या वाहतुकीचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला. वर्षभरात पुण्यातून धावल्या 96 विशेष रेल्वे गाड्या. 2 लाखांहून अधिक प्रवाशांची सोय. प्रवाशांना दिलासा. पुणे रेल्वे विभागाची माहिती. राज्य महामार्ग परिवहन मंडळाकडून अंगारकी चतुर्थीनिमित्त 5 जानेवारी रोजी अष्टविनायक दर्शनासाठी STची विशेष बस सेवा सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड, शिवाजीनगर आगारातून सुटणार बसेस. Kia, movement that inspires. नव्या वर्षात CNG, घरगुती PNG 2 ते 3 रुपयांनी होणार स्वस्त. अहमदाबादमध्ये आज 5वा आणि अंतिम T20 सामना रंगणार. अहमदाबादमध्ये स्वच्छ हवामान असल्याने पूर्ण सामना अपेक्षित. गायिका नेहा कक्कर नव्या गाण्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल. कोट्यावधी व्ह्यूज मिळवत हे नवं गाणं ट्रेंडिंग मध्ये दाखल झालं आहे. गोव्याहून अहमदाबादला येणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी. टिश्यू पेपरमध्ये मिळाले धमकीचे पत्र. बॉम्ब शोधक पथकाकडून विमानाची तपासणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सुलतान हैतम बिन तारिक यांच्या हस्ते ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ओमान मोदींना प्रदान करण्यात आला. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.